सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात की नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. सगळ्यात आधी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही सगळेजण वेळ काढून माझ्या आणि प्रसादसाठी आलात आणि खरंच मनापासून आभार. एक खास अनाउन्समेंट प्रसाद आज इथे करणार आहे आणि त्या अनाउन्समेंट विषयी मला आणि प्रसादला अत्यंत आनंद आणि अत्यंत अभिमान आहे. तर आम्हाला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी जेणेकरून ती लोकांना कळेल. त्यामुळे आजचं हे प्रयोजन. तर ती अनाउन्समेंट काय आहे हे सांगायला मी प्रसादला बोलवते. ये प्रसाद. नमस्ते. नमस्कार. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप तुमचे आभार. डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. 13 मे 2022 या दिवशी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो किती चालला आणि किती म्हणजे तो किती यशस्वी झाला हे मी आज वेगळं सांगायची काही गरज नाही. तुम्ही ते सगळं जाणताच. पण त्या वर्षी सगळ्या पुरस्कारांसाठी चित्रपट पाठवला गेला आणि हळूहळू सर्वोत्कृष्ट अभिनयाचा एक एक पुरस्कार मला त्या वर्षी मिळाला. इतक्या पुरस्कारांची मला सवय नव्हती कारण बरीच वर्षी मी वाट बघत होतो पुरस्कारांची, पण ती काही मिळत नव्हती. पण या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुरस्कार हळूहळू एक एक पुरस्कार मला मिळायला लागला. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली नाही की या पुरस्कारांची संख्या किती आहे किंवा किती प्रत्येक पुरस्कार मला मिळतोय हे तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही. पण जसं वर्ष संपलं तसं माझ्या लक्षात आलं की मला त्या वर्षातले सगळेच्या सगळे पुरस्कार धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणेसाठी मिळाले आणि त्या गोष्टीचं महत्व आज मला प्रकर्षाने जाणवत आहे. कारण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड रेकॉर्ड्स या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये मला या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे की मी असा एकमेव मराठीतला कलाकार आहे ज्यांनी एका वर्षातले जास्तीत जास्त जवळजवळ सगळेच पुरस्कार एकाच चित्रपटासाठी एका वर्षात पटकावले आणि या 2 विश्वविक्रमाची माझ्या नावावर आज नोंद झाली. माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आणि एका मराठी चित्रपटामुळे हा क्षण मी पाहतो याचा मला नितांत अभिमान आहे. या क्षणी मला आमचे निर्माते मंगेश देसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, माझी संपूर्ण टीम धर्मवीरची ज्यांच्याबरोबर मी खूप मोठा प्रवास केला या संपूर्ण टीमचे मनपूर्वक मला आभार मानावेसे वाटतात. ज्या ज्या चॅनल्सनी ज्या ज्या संस्थांनी मला पुरस्कार दिले त्या सगळ्यांचे मला आभार मानावेसे वाटतात आणि अर्थातच सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप मनपूर्वक आभार मानावेसे वाटतात की तो खूप बोलतात. समस्त प्रेक्षकांचे सुद्धा खूप मनपूर्वक आभार आणि अर्थातच जे माझ्या पाठीमागे आहेत त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेब त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं. त्यांचा हात कायम माझ्या पाठीशी आहे आणि तो राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आता हे 2 विश्वविक्रम ज्याच्या ट्रॉफीज त्याचे सर्टिफिकेट्स जे झाकून ठेवले ते मी
तुमची परवानगी असेल तर मी ती रिव्हील करतो. हो. थँक्यू. ये म्हणजे आधी आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स रिव्हील करूया. हे सर्टिफिकेट आणि हे मेडल असं त्याचं स्वरूप आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2026. चित्रपट 2022 साली रिलीज झाला, पण मधली काही वर्ष गेली आणि स्टेट अवॉर्डचा 2022चा निकाल मागच्या वर्षी लागला 2025 मध्ये. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करून ते पाठवणं या सगळ्याला हा वेळ लागला. त्यामुळे ते आपण गृहीत धरूया. आणि आता ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड त्याचं सर्टिफिकेट, त्याची ट्रॉफी आणि त्याचं मेडल मी रिव्हील करतो. दिस इज ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड. त्यांचं हे मेडल, हे सर्टिफिकेट आणि ही ट्रॉफी. सगळ्यांचेच मी आभार मानले, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये एक व्यक्ती फार महत्त्वाची आहे, तिचे पण मी मनपूर्वक आभार मानतो. त्या माझ्या मित्राचं नाव आहे सुमित पाटील. सुमित प्लीज. हा सुमित पाटील. हे दोन्ही अवॉर्ड्स क्युरेट करण्यासाठी सुमितनी प्रचंड मेहनत घेतली, कारण ती काय प्रोसेस असते आणि किती मोठी प्रोसेस असते ते सुमित जास्त छान तुम्हाला समजावून सांगेल, व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगेल. पण सुमित, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज हे शक्य झालं. आणि अजून एक महत्त्वाचं जे पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल पण सुमितच तुमच्याशी बोलेल. खरं तर दादाचे अभिनंदन, कारण ज्या दिवशी हे सगळं करायचं ठरलं तेव्हा ह्या सगळ्याला खूप पॅरामीटर्स होते. म्हणजे सगळ्याचे आम्हाला सर्टिफिकेट पण द्यायचे होते, ट्रॉफी पण द्यायची होती. आणि आपल्याकडे पुरस्कारांमध्ये कधीच सर्टिफिकेट मिळत नाही. युजली झी किंवा मला आपल्याला फक्त ट्रॉफीज देतात. तर त्या सगळ्याचे इन्व्हिटेशन कार्डपासून सगळ्या गोष्टी आणि पेपरमध्ये आलेल्या आर्टिकलपासून सगळ्या गोष्टी, व्हिडिओज सगळंच आम्ही जमा केलं. आणि हे आम्ही गेले 8 महिन्यांपासून करतोय. ते मागच्या महिन्यात कुठेतरी कम्प्लीट झालं. आणि आम्हाला माहीत नसतं की रिसर्च करताना काय करतात ते लोक, पण ते खूप रिसर्च करतात. मग पहिल्यांदा जेव्हा सगळं झालं तेव्हा जे लोक नॉन महाराष्ट्रीयन होते त्यांच्यासाठी आम्हाला सबटायटलवाल्या गोष्टी पाठवायला लागल्या बघण्यासाठी. आणि आपल्याकडे युजली रिजनल फिल्म्समध्ये सबटायटलवाल्या फिल्म्स फार, म्हणजे ते डायरेक्ट अपलोड झाल्यावर होतं, पण त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी सगळ्या द्याव्या लागल्या. त्या त्यांनी बघितल्यावर 1 महिन्यानंतर आम्हाला परत रिप्लाय दिला की तुम्ही अजून काही गोष्टी पाठवा. त्या सगळ्या दादा आणि मी पाठवत होतो, कारण दादा वेगळ्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे. तरी तो आणि ताई मला सगळं देत होत्या आणि बाकी पण PR टीम मदत करत होती. हे सगळं चालू असताना आमच्या जी गोष्ट लक्षात नाही आली आणि जी त्यांच्या लक्षात आली ती गोष्ट मला सांगायची आहे की दादा हा एकमेव मराठी अभिनेता आहे की मराठीतच नाही तर कुठल्याही रिजनल लँग्वेजमध्ये कुठल्याच अभिनेत्याला इतकी अवॉर्ड्स मिळालेली नाहीये. त्यामुळे तो अवॉर्ड पण त्याला मिळतोय. आणि जो आम्ही रेकॉर्डसाठी आम्ही ते दिलं नव्हतं कारण आम्हाला माहीत नव्हतं, पण आता तो रेकॉर्डचा अवॉर्ड त्याला मे महिन्यामध्ये दुबईमध्ये मिळतोय. सो मला असं वाटतं की वर्ल्ड वाईड एकमेव असा अभिनेता आहे की ज्यांनी एकाच फिल्मसाठी एवढे अवॉर्ड्स मिळवलेले आहे आणि एकाच कॅरेक्टरसाठी. आणि त्याच्यानंतर त्याचा दुसराही सिक्वल आला. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण एका अभिनेत्यासाठी पण आणि इंडस्ट्रीसाठी पण. तर त्याच्यासाठी पण त्याचं वेगळं विशेष कौतुक केलं गेलं. तर मला असं वाटतं की ती दादाची मेहनत आहे, कारण त्याचे सगळे मेकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी पण मी बघितल्या होत्या. आणि जिथे मेहनत आहे तिथे फळ आहे. आणि दादा, हे तुला मिळालेलं सगळं यश आज बघताना खूप आनंद होतोय आणि त्याचा मला एक कुठेतरी छोटासा भाग होता आला. कारण दरवेळेला असं होतं की आपल्याकडे
सगळ्या गोष्टी मिळत जातात, पण कोणीतरी अप्रिसिएशन करून त्याचं क्युरेशन करून त्याचं मोठ्या लेवलवर जेव्हा डॉक्युमेंटेशन होईल अशा प्रकारे, तर ते खरंच एखाद्या कलाकारासाठी कलाकार म्हणून मला समाधान देणार असेल. म्हणून मी यासाठी काम केलं. आणि दादा, तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचे पण आभार, कारण ही गोष्ट जितकी ग्लोबली पोहोचेल तेवढी चांगली आहे. आणि आम्ही आता ह्याच्या व्यतिरिक्त लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स किंवा इतर काही रेकॉर्ड्स जे आहेत, लंडनचे रेकॉर्ड, नेपाळचा रेकॉर्ड, तर आम्ही ह्या सगळ्यासाठी आता अप्लाय केलेला आहे. आणि ज्याचे आता रिझल्ट येत जातील. फक्त आम्ही हे 8 महिने गेल्यानंतर आता असं विचार केला की आपण अनाऊन्स करून टाकूया, कारण ते पण लोक खूप दिवस थांबले होते. कारण आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेबसाईटवरती उद्यापासून ऍड होते, अपलोड होतील. आम्ही थांबवलेलं ते. तर हे झालेलं आहे. आणि कालच दादाचा वाढदिवस झाला, त्यामुळे सगळ्यांना ते वाढदिवसाच्या निमित्ताने पण करायचं होतं. आणि मला असं वाटतं की कलाकारांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल अशा प्रकारे काम करून पुढे जाण्यासाठी. आणि मला असं वाटतं नवीन लोकांसाठी हे खूप समाधान देणार असेल. थँक्यू. तर बस त्यासाठी एवढंच तुमच्याशी बोलायचं होतं, तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धर्मवीर संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार, माझ्या टीमचे मनपूर्वक आभार, ब्रूची माझी टीम ज्यांनी हे सगळं मॅनेज केलं.